मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी आता सरकारने सुरू केलेली आहे आणि या छाननीमुळे ज्या योजना महिला या निकषात बसणार नाहीत, तर अशा महिलांना प्राप्त झालेले जे काही पैसे आहेत, 1500 रुपये दरमहाप्रमाणे 9,000 रुपयापर्यंत जी रक्कम प्राप्त झालेली आहे, तर ती रक्कम आता सरकारला परत करावी लागणार आहे. त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत, ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत आणि अशा महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते. त्यांच्या खात्याला ते 1500 रुपये जमा झाले. 2-2 हजार रुपयाचा लाभ सुद्धा त्या घेत आहेत. तर अशा महिलांना हे पैसे आता परत करावे लागणार आहेत. या शेतकरी महिलांना आता मोठा धक्का बसलेला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ राज्यातील जवळपास 19,20,085 म्हणजे जवळपास 20 लाखाच्या आसपास महिला शेतकरी ह्या त्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे आणि त्यानुसार त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये प्रमाणे असे एकूण डिसेंबर अखेरपर्यंत जवळपास 9,000 रुपये जमा झालेले आहेत आणि या योजनेत पुन्हा स्क्रुटिनी करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत आणि या आदेशानुसार या अर्जाबाबत तक्रारी आलेल्या आहेत, त्यांच्या अर्जांची आता छाननी होणार आहे. त्यामुळे जर सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना 1500 रुपये न मिळण्याची तरतूद आहे असा निकष लावला तर या सर्व शेतकरी महिलांना हे पैसे परत करावे लागणार आहेत किंवा त्यांनी जर ते तसे परत केले नाही तर त्यांना जो इथून पुढे मिळणारा जो काही 2,000 रुपयाचा लाभ आहे तर त्या पैशातून हे पैसे कपात केले जाऊ शकतात. याबाबतचा निर्णय फडणवीस सरकारला आता घ्यावा लागणार आहे किंवा तसा घेतलेला आहे. शेतकरी सन्मान योजनेत सुमारे 20 लाख राज्य शासनाच्या कृषी थेट लाभ हस्तांतराच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या अशा महिला आहेत तर त्यांना या नियमांचा फटका बसू शकतो. याशिवाय ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, म्हणजे उत्पन्न जे काही IT रिटर्न्स भरतात तर अशांचा सगळ्यांचा डाटा आता सरकारकडे आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून तो डाटा ते कलेक्ट करू शकतात. जिल्हा प्रशासन या कामाला लावलं जाणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता घडणार आहेत. निवडणुकीमध्ये सरकारने भरमसाठ पैसा खर्च केलेला आहे आणि निवडणुका संपल्यानंतर महागाई जी तुमची महत्त्वाच्या गोष्टीची जी आहे तर ती सगळे भाव वाढलेले आहेत. सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत, तुरीचे भाव कमी होत आहेत, इतर शेतमालांचे भाव कमी होत आहेत. मात्र खत, बियाणे, शेतीची जी काही साधनं आहेत तर त्या सगळ्या निविष्ठांचे भाव वाढत आहेत. तुमचे तेलाचे भाव वाढत आहेत, साखरेचे भाव वाढत आहेत, सगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत आणि अशा स्थितीमध्ये आता याच्यातून हे पैसे पुन्हा जर परत करायचं काम पडलं तर मोठी पंचायत होणार आहे. तेव्हा आपण लाभार्थी म्हणून सरकारकडे हीच मागणी केली पाहिजे की आम्हाला कुठल्याही तुमच्या फुकट्या योजना नको, फक्त आमच्या घामाला, श्रमाला प्रतिष्ठा द्या. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.